आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। अजित पवार वेश बदलून वेगवेगळ्या नावानं दिल्लीमध्ये गेले। सरकारने या प्रकरणी चौकशी करून त्यांचं बोर्डिंग जप्त करावं, संजय राऊतांची मागणी। शिंदे फडणवीस वेश बदलून दिल्लीला गेले होते। शिंदे मौलवींच्या वेशामध्ये दिल्लीला गेले होते। शिंदे अजित पवारांची ओळखपत्र जप्त करावीत, राऊतांची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री वर्षा निवासस्थानी बैठक। तिन्ही नेत्यांमध्ये माहितीमधील विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानींनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर। शिवडीमधून बाळा नांदगावकर, भायखळ्यामधून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडेंचं नाव चर्चेत, तर ही यादी सोशल मीडियावर फिरणारी। संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण। जनता राजपुत्राला नाकारेल, वरळीमधून मनसेचा उमेदवार 100% निवडून येणार। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्याचा जीआर निघाला किंवा नाही निघाला तरी जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्यात। निजामी श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला न्याय देत नाही, त्यांना धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामधील सिंहगड रोड परिसरासह पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार। पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं तत्काळ कारवाई करता आली नाही। विशाळगड हिंसाचारावर राज्य सरकारचा हायकोर्टामध्ये अजब दावा। माढ्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि बंधू रमेश शिंदेंमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। रमेश शिंदेंनी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना खेरवाडी पोलिसांची नोटीस। मातोश्री बाहेर जमाव अथवा आंदोलन करू नका। मराठा कार्यकर्ते आज मातोश्री बाहेर जमणार आहेत। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। कर्नाटकाच्या गुलबर्गमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात। इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर। शहराच्या मरगुबाई मंदिर परिसरामध्ये अजूनही पुराचं पाणी। नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदीपात्रामध्ये 1,34,402 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या जामनेरमधील वाकी नदीला पूर। 3 ते 4 दिवसांपासून सततचा पाऊस। नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। परभणी जिल्ह्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। येलदरी जलाशयामध्ये केवळ 31% जिवंत पाणीसाठा। इतर धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा। रत्नागिरीमधल्या दापोलीमध्ये डोंगराला भेगा गेल्यानं मानवी वस्तीला धोका। दापोलीमधील किरंबा गावच्या डोंगराला 4 ते 5 फुटांच्या भेगा। किरंबा गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे निर्देश। पुण्याच्या खडकवासला धरणातील पाणीसाठा 85%, विसर्ग 25,000वरून 20,000वर। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुणे जिल्ह्यामधल्या 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका। आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक 24 गावं। उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवूनही अद्याप निधी नाही। पुण्यामधील पुराच्या पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार, तर जलजन्य आजारांसह कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका। महापालिकेच्या आरोग्य विभागानं पूरग्रस्त भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना घेतल्या हाती। पुणे शहरामध्ये जवळपास 44 जणांना झिकाची लागण। 12 गर्भवती महिलांचा समावेश। झिका सदृश लक्षणं असलेल्या 474 गरोदर महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुण्यामधल्या पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे। काल जवळपास 148 फेऱ्यांवर झाला होता परिणाम। 6 वर्षांहून अधिक बदली रोजंदारी सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्याची मागणी। गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींची साताऱ्यासोबत नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातही जमिनी आढळल्यानं महसूल विभागाच्या राज्य अपर मुख्य सचिवांकडे चंद्रकांत वळवींचं प्रकरण वर्ग। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये आज सहकार विभागाची मुंबईमध्ये सुनावणी। 150 कोटींच्या गैरप्रकार प्रकरणी दोषी संचालकांवर निश्चित करण्याबाबत सुनावणी। नागपूर विद्यापीठाचा चमत्कार। सुरुवातीच्या निकालामध्ये 0 गुण तर रिव्हॅल्युएशनमध्ये 16 गुण। केडीके कॉलेजमधील प्रकार। गोंदियाच्या बाजारपेठेमध्ये जंगली मशरूमला 1,200 रुपयाचा दर, तर मशरूम चांगल्या पाण्यामध्ये धुवून खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला। अमरावती जिल्ह्यामध्ये माती मिश्रित खत विकल्याप्रकरणी कंपनी मालकांवर गुन्हा। खत विक्री करणं 13 कृषी केंद्र संचालकांना भोवणार। कृषी अधिकाऱ्यांनी मागितला अहवाल। परभणीमध्ये कचरा कुंडीला गार्डन लुक। जागरूक नागरिकांकडून कचरा कुंडी परिसरामध्ये स्वच्छता। परभणी विभागाला विठ्ठल पावला। पंढरपूर यात्रेमध्ये 250 बसेसमधून विभागाला 1,56,00,000 उत्पन्न।
जळगावमध्ये तापी पाटबंधारे महामंडळामध्ये कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून शरद पवार गटाचं आंदोलन. शेततळ्यांच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप. अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी तालुक्यामधील निंभारी ते राजूरवाडी रस्त्याची दुर्दशा. मुसळधार पावसामुळे पूर्ण रस्ता खराब. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. बीडच्या राडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1.5 महिन्यापासून शिक्षक नाही. पालकांनी आक्रमक होत गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये भरवली शाळा. जळगावच्या धरणगावमध्ये गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठा. महिला संतप्त. धरणगाव नगर परिषदेवर मोर्चा. जळगावच्या चोपडा तालुक्यामधील लासूरगावमध्ये 10 जिवंत काडतुसांसह 5 पिस्तूल जप्त. चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधून 2 अटक. चंद्रपूरमध्ये खाणीतून काढलेल्या कोळशामध्ये डस्ट मिसळल्याचा प्रकार समोर. राज्य सरकारला कोळसा धुवणाऱ्या वॉशरीजकडून कोट्यवधींचा चुना. कोळसा न धुताच डस्ट मिसळलेला कोळशाची विक्री. राज्यामधल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा. मासेमारी बंद असल्यानं मासे महागले. सुरमई तब्बल 1,000 रुपये किलो तर पापलेट 1,300 रुपयांवर. मासे स्वस्त होण्यासाठी आणखी 15 दिवस वाट पाहावी लागणार. राज्यामधील बाईक टॅक्सीसाठीची नियमावली परिवहन विभागाकडून राज्य सरकारला सादर. येत्या 1.5 महिन्यामध्ये बाईक टॅक्सी सुरू होणार. फॉरेन्सिक तपासणीसाठी आता 254 वाहनं आणि 2,200 तज्ज्ञ. 1,372 कोटींच्या तरतुदीला मंजुरी. 21 वाहनांची लवकरच खरेदी होणार. मुंबईतील फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी पालिकेचा आराखडा तयार. सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू. सेट परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या सेटसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण लागू. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभवानंतर भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाकडून निवृत्तीची घोषणा. रोहन बोपन्नाच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्णविराम. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार कामगिरी. दुसऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाविरुद्ध शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गोल करत भारतानं सामना बरोबरीमध्ये सोडवला. बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सात्विक आणि चिरागच्या जोडीची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक. भारताला सात्विक आणि चिरागच्या जोडीकडून पदकाची अपेक्षा. भारताच्या अर्जुन बबुताला 10 मीटर एअर रायफल फायनलमध्ये पदकाची हुलकावणी. अर्जुनला 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं तर मनु भाकर आणि सरबजोत सिंग 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र गटामध्ये कांस्य पदकाच्या शर्यतीमध्ये कायम.